भिवंडी तालुक्यात चौथ्या दिवशी सुद्धा मुसळधार पाऊस, शासन प्रशासन सुस्त। गेल्या 4 दिवसापासून भिवंडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून भात उत्पादक शेतकऱ्यांचे पुरता कंबरड मोडून गेलो आहे। असं असताना भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी शेताच्या बांधावर येण्याची तसदी सुद्धा दाखवलेली नाही। शांताराम मोरे गेले कोणीकडे अशी बोलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। या अगोदर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, शेतकऱ्यांचे नुकसान झालं तेव्हा तेथील आमदार, तेथील खासदार, तेथील पालकमंत्री हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देत होते, तर एक खासदार स्वतः ग्राउंड लेव्हलवर उतरून शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करत होते। मात्र भिवंडी ग्रामीणचे आमदार हे गेल्या 4 दिवसापासून गेले कोणीकडे असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडत आहे। त्यातच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा याबाबत उदासीन आहेत की काय असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी विचारले आहेत। यात कमी की काय पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या फोन कॉलला कोणताही प्रतिसाद देत नाही, यामध्ये काहीतरी कालेबेरे असल्याचा सुद्धा संशय शेतकऱ्यांनी घेतला आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी शिवाजी राऊत यांनी अधिक चौकशी केली असता पीक विमा कंपन्यांनी यावर्षी सर्व नियम बदलल्या कारणाने शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल याची शाश्वती आता दिसत नाही। जर हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही तर उग्र आंदोलन उभे राहण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत।